नमस्कार श्रोतेहो, पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग 69वा. पण या कार्तिक सक्सेनाची सर्वात मोठी चिंता ही होती की त्याने हॉस्पिटलमध्ये डॉलीकडे जावे आणि डॉली पुढे काय करणार आहे ते पाहावे. अवनी अवॉर्ड सेरेमनीच्या ठिकाणाहून बाहेर येताच रश्मी तिची वाट पाहत कारजवळ उभी होती. अवनीला पाहून रश्मी खूप खुश झाली आणि म्हणाली, अभिनंदन, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तू खरोखर खूप मेहनत केली होतीस. अवनीने रश्मीला मिठी मारली आणि म्हणाली, थँक यू, तू पण खूप मेहनत केली आहेस. तू देखील या पुरस्कारास पात्र आहेस. रश्मी, हो, मला माहिती आहे ते, पण आता बोलणे बंद कर. बिग बॉस खूप वेळपासून तुझी वाट पाहत आहेत. एक काम कर, मला ही ट्रॉफी दे आणि तू जा. बिग बॉस कदाचित तुला लॉंग ड्राईव्हवर नेण्यासाठी आले असेल. रश्मीने डोळा मारत अवनीला इशारा केला. हे बघून अवनी लाजली आणि ती रश्मीच्या मदतीने गाडीत बसली. दोघांनी आधी रश्मीला घरी सोडले आणि मग दोघे फिरायला निघाले. रश्मी खाली उतरताच अवनीने आपले डोके वीरच्या खांद्यावर ठेवले आणि वीरचा हात हातात धरला. ती खूप वेळ तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि आता दोघेही गाडीत एकटेच होते, त्यामुळे तिला भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज नव्हती. वीर, काय झालं? अवनी, काही नाही, मी फक्त हा विचार करते आहे की जितके मी स्वतःला ओळखत नाही तितकं तुम्ही मला कसे ओळखता? वीर, कारण आपली मनं एक आहे. अवनी, हो, एक काम करा, गाडी एका सुनसान ठिकाणी घेऊन चला आणि तिथे थांबा. वीर, आपण ऑलरेडी पोहोचलो आहोत. अवनीने बाहेर पाहिलं तर दोघेही डोंगराच्या माथ्यावर होते. सगळीकडे अंधार होता. अवनीने बाहेर डोकवायचा प्रयत्न केला, हे बघण्यासाठी की तिथे फक्त ते दोघेच आहेत. वीर, काळजी करू नकोस, इथे आपल्याशिवाय कोणी येणार नाही. अवनीने अचानक वीरला स्वतःकडे ओढले आणि त्याला घट्ट मिठी मारली. वीर म्हणाला, माझी प्रिय पत्नी, तुला इथेच सर्व काही करायचे आहे का? तुम्ही घरी पोहोचेपर्यंत वाट पाहणार आहात? अवनी, मला आता फक्त तू हवा आहेस. मला कशाची वाट बघायची नाहीये. वीर फक्त हसला. अवनी, मी तुला आधीच सांगितले आहे की मला तुला खूप काही सांगायचे आहे. मी काहीही बोलू शकत नाही, कारण जेव्हा मी काही बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा मी काही सांगायच्या आधीच तुला सर्व काही समजले असते. वीर, हो, मला सर्व काही समजलं आणि या क्षणी मला हे समजले आहे की ही पोझिशन तुझ्यासाठी कम्फर्टेबल नाही, म्हणून आपण घरी जाऊया. खरं तर कारच्या सीटवर लेटल्यामुळे अवनीची पाठ अकडत असल्याचे वीरने पाहिले होते. अवनी, ठीक आहे. अवनीने वीरला आणखी एक चुंबन दिले आणि दोघेही घरी जायला निघाले. इकडे रात्री 3 वाजता रुग्णालयात डॉली शुद्धीवर आली आणि रुग्णालयाच्या खोलीच्या छताकडे एकटक पाहत होती. आता तिचा असिस्टंट तिच्या सोबत होता, बाकी कोणीही नव्हते. आणि स्टार वंडरच्या लोकांनी मीडियाला बाहेर थांबवले होते. ते मीडियाचे लोक डॉलीपर्यंत पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत होते. डॉली, अवॉर्ड सेरेमनी संपला? असिस्टंट, हो, खूप उशीर झाला आहे. आता या सगळ्याचा विचार करू नको. तू आराम कर, तुला खूप विश्रांतीची गरज आहे. मी गंधा सरांना कॉल करतो. डॉली, काही गरज नाहीये. तुला वाटतं की तो येईल? आता तो कधीच येणार नाही. असिस्टंट, मला तर हे समजत नाहीये की अवनीने असे काय केले ज्यामुळे तिला स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड मिळाला.
अवॉर्डचे नाव ऐकताच डॉलीच्या वेदना वाढल्या आणि ती म्हणाली, अवॉर्ड? अवनी खूप निर्लज्ज आहे. मला समजत नाही की तिने असे काय केले ज्यामुळे तिला माझ्याबद्दल कळले आणि आता अवॉर्ड देखील मिळाले आहे. आता जमाना इतका वाईट आहे तर मीच का वाईट बनू आणि मी एकटी का सहन करू? एक काम कर, माझा फोन घे आणि माझ्या फोनमध्ये एक ॲग्रीमेंटची कॉपी आहे. त्यानुसार गंधार आणि ऋषभ वर्मा यांच्यात हे ठरले आहे की कोणत्याही अवॉर्ड फंक्शनमध्ये ऋषभ वर्मा जज असेल आणि स्टार किंगच्या वतीने कोणतीही मॉडेल तिथे गेली तर तिला नक्कीच हा अवॉर्ड मिळेल. त्यामुळे आता आपण हे सिद्ध करू की अवनीला हा पुरस्कार मिळाला तो यामुळे, ना की तिच्या कर्तृत्वामुळे. मी आधीच उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे मी एकटी बुडणार नाही तर तिला सोबत घेऊन बुडणार आहे. असिस्टंट, असं करू नकोस, नाहीतर लोकांना तुझ्या आणि ऋषभ वर्माच्या नात्याबद्दलही कळेल. डॉली, तुला अजून ही इंडस्ट्री नीट समजली नाही असं वाटतंय. तुला काय वाटतं, मी जर काही केलं नाही तर हा ऋषभ वर्मा मला सोडून देईल? बिलकुल नाही. तो अजूनही माझा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, कारण माझ्याकडे त्याच्या विरुद्ध पुरावे आहेत. तो मला आणखी खाली आणण्यासाठी सर्व काही करेल आणि कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करेल. त्याने माझ्यावरती वार करायच्या आधी मला काही केलं पाहिजे, नाहीतर तो मला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. डॉलीच्या असिस्टंटला डॉलीशी सहमत होण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून तो डॉलीला म्हणाला, ठीक आहे, मी व्यवस्था करतो. पण कोणतंही नवीन पाऊल उचलण्याआधी डॉलीच्या असिस्टंटने एका खोलीचं घर भाड्याने घेतलं. कुणालाही याची कल्पना नव्हती. त्याने डॉलीला हॉस्पिटलमधून बाहेर काढलं आणि तिथे शिफ्ट केलं, जेणेकरून गंधार आणि ऋषभ वर्मा तिच्यापर्यंत पोहोचू नयेत. कारण त्याला हे माहिती होतं की दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर ते डॉलीला ब्लॅकमेल करतील. डॉलीची इच्छा होती की ती ज्या प्रकारे उद्ध्वस्त झाली होती त्या प्रकारे अवनी आणि गंधारने सुद्धा उद्ध्वस्त व्हावे. डॉलीच्या असिस्टंटने त्याच्या विश्वासू मीडिया लोकांशी संपर्क साधला, जेणेकरून ही बातमी त्यांच्या मार्फत बाहेर प्रसिद्ध व्हावी. आणि हेच विश्वासू लोक होते ज्यांच्याबद्दल डॉलीच्या असिस्टंटला विश्वास होता की ही बातमी कोणत्याही मोठ्या कंपनीने थांबवल्यास थांबणार नाही. दुसऱ्या दिवशीच्या हेडलाईन्स होत्या, स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्डचे सत्य. अवनीने जज सोबत एक रात्र घालवली. एका रात्रीच्या बदल्यात अवनीला मिळाले पुरस्कार. स्टार किंग ह्या देशातील सर्वात वाईट कंपनी आहे जी आपले मॉडेल विकते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या बातमीने मॉडेलिंग उद्योगाला आग लावली. ही आणि फक्त हीच बातमी सर्वत्र पसरली आणि पुरावा म्हणून ॲग्रीमेंटची कॉपी जोडली गेली. मीडिया आणि लोक गंधार, डॉली आणि अवनीला शिव्या देत होते. लोक स्टार किंगला कोठा, डॉली आणि अवनीला वेश्या आणि गंधार व जज ऋषभ वर्माला दलाल म्हणत होते. त्या जज ऋषभ वर्मामुळेच डॉली आणि अवनी यांना हा पुरस्कार मिळाला आणि त्या दोघीही या पुरस्काराच्या लायक नव्हत्या असे सर्वांना वाटायला लागले. लोकांना कदाचित गंधार, डॉली आणि स्टार किंग कडून अशीच अपेक्षा होती, पण त्यांना अवनीच्या अशा असण्याबद्दल खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच लोक अवनीला वाईट बोलू लागले. गंधार इथे रागाने वेडा होत चालला होता. त्याला काहीच समजत नव्हते. त्याची वर्षांची मेहनत एका क्षणात वाया गेली होती. गंधारला चांगलंच माहिती होतं की त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणारी एकमेव डॉलीच असू शकते. गंधार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता. त्याचे संपूर्ण कर्मचारी एक एक करून राजीनामा देत होते आणि गंधारला हे देखील चांगले माहीत होते की संचालक मंडळाची बैठक होतात ते सर्वजण त्याला कंपनीतून बाहेर काढतील. गंधारला खूप राग आला.
त्याने डॉलीला वारंवार फोन केला, पण तिचा फोन लागत नव्हता. तो हॉस्पिटलमध्येही गेला, पण डॉली आधीच जाऊन कुठेतरी लपून बसली होती. त्यामुळे ती त्याला तिथे सापडली नाही. चिडून गंधारने डॉलीच्या असिस्टंटला फोन केला आणि डॉलीबद्दल विचारले, पण त्याने काहीच सांगितले नाही. मग गंधारने असिस्टंटला त्याच्या घरच्यांच्या नावाने धमकावले. तेव्हा त्याने सांगितले आणि डॉलीकडे फोन दिला. डॉली: हा गंधार, बोल. गंधार: तू कुठे लपली आहेस? तुझ्यासारखी वाईट मुलगी मी कधीच पाहिली नाही. तुझ्यामुळे मी बर्बाद होतोय आणि तू लपून बसली आहेस. तू आत्ता माझ्यासमोर ये. जर तू आत्ता माझ्यासमोर आली नाहीस तर मी तुझा जीव घेईन. डॉली: जीव घेईन? तुला वाटतं की या सगळ्यानंतर मला कशाचीही भीती वाटेल? आणि तुझ्यासोबत जे काही घडतंय ते तुझ्यामुळेच घडतंय. तुझ्या संशयास्पद वागण्यामुळे ॲग्रीमेंटवर सही केली आणि त्यामुळे मला तुझ्या विरुद्ध पुरावे मिळाले. मला आता पर्वा नाही, कारण तू, अवनी किंवा तो वर्मा सगळे माझ्याबरोबर बुडतील. गंधार: तू पागल झाली आहेस. डॉली: मी पागल झाली आहे? काल रात्री माझा गर्भपात झाला, तू एकदाही हॉस्पिटलमध्ये आला नाहीस. तुला क्षणभर वाटलं का की ते मूल तुझं आहे? तुला याबद्दल काही खंत वाटली का? नाही, तुला अजिबात काहीच वाटत नाही. मी जर पागल झाली आहे आणि तुम्ही माझ्यावर निर्दयी आणि क्रूर असल्याचा आरोप करत असाल तर तुम्हीही काही वेगळे नाही. तू सगळं भोगतोयस, तुझ्याच कर्माची फळे भोगतोयस. वेदना, राग, द्वेष या सगळ्या भावना डॉलीच्या चेहऱ्यावर एकत्र येत होत्या. गंधारने रागाने त्याचा फोन फेकला. गंधारला आता कळून चुकलं होतं की सर्वात पहिले फसवलं तर त्यानेच होतं. जर त्याने अवनीला फसवलं नसतं तर आज जे घडत आहे ते घडलं नसतं. गंधार, डॉली आणि ऋषभ वर्मा हे तर स्वतः केलेल्या कृत्याचा त्रास भोगत होते, पण अवनी, जिचा काहीही दोष नव्हता, लोक तिलाही वाईट बोलत होते. धन्यवाद श्रोतेहो. कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.